एक मिनिट थांब. उडणार नाही ना अंगावर? जाऊ का? नाव सांग ना तुझं. नाव तुम्ही करताय ना महानगरपालिका डीप क्लीन ड्राईव्ह. मी कव्हर करतोय. नाव सांग तुझं आणि आत्ताचा व्हिडिओ मला पाठव. मी नंबर सांगतो. एक मिनिट. नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV 10. आता आपले मुकादम सगळ्यात काम जास्त करणारे मुकादम वैजनाथ गायकवाड यांच्या गाडीवर बसलेलो आहे मी. आणि ते आता सगळे आपल्याला सांगतील तिकडचे काय काय काढायला लावलेलं आहे. कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय, पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने आज या ठिकाणी वनदेवी मंदिर ते पौड फाटा या ठिकाणापासून स्वच्छता मोहीम अभियान सुरुवात आहे. स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन 2024-25 अनुषंगाने सदर ही सर्व खाती मिळून ही संयुक्त कारवाई होत आहे. तर या धानुकर कॉलनीमध्ये स्वतःहून नागरिकांनी स्वतःचं अतिक्रमण काढून घेतलेलं आहे. तर हे अतिशय नागरिकांची कौतुकास्पद बाब आहे की स्वतःहून अतिक्रमण काढून घेणे आणि महानगरपालिकेला सहकार्य करणे खरोखरच ही म्हणजे प्रशंसा करावं असं थोडंसं आहे. तर धानुकर कॉलनीमधील सर्व व्यावसायिक धारकांनी आपलं आपलं अतिक्रमण स्वतःहून काढून घेतलेलं आहे. तरी खरोखरच या नागरिकांचे मी मनापासून धन्यवाद करतो. आता ही जाळी लिगल आहे का नाही? हे जाळी त्यांची लिगल आहे, त्यांच्या जागेत आहे. बरं बरं. ही स्वतःहून सर्व व्यावसायिक धारकांनी आपापली अतिक्रमणं स्वतःहून काढून घेतली आणि नागरिकांचं पुणे महानगरपालिकेच्या वतीने खरोखर मी अभिनंदन आणि कौतुक करू इच्छितो की महापालिका आयुक्त आदरणीय डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब, घनकचरा व्यवस्थापक आदरणीय संदीप कदम साहेब, विभागीय कार्यालय क्रमांक 200 उपायुक्त आदरणीय सकपाळ साहेब, महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल साहेब, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे साहेब आणि बाबा इनामदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली सदर ही सर्व खात्याची मिळून संयुक्त कारवाई होत आहे. आणि ह्या कारवाईला प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीनं धानुकर कॉलनीमधील सर्व व्यावसायिकांनी केलेली आहे. आणि खरोखरच मी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करू इच्छितो की अशा प्रकारे पुणे महानगरपालिकेच्या सर्व अभियानाला या धानुकर कॉलनीमधील नागरिक अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देतोय. त्याबद्दल महानगरपालिकेच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतो. आणि खरोखरच हे महापालिका आयुक्तापर्यंत बातमी पोहोचली पाहिजे की स्वतःहून अतिक्रमण काढून घेणे आणि महापालिकेला सहकार्य करणे ही अतिशय आता काय काय मला दिसतंय साहेब, म्हणजे अजून अतिक्रमण काय काय आहे ते त्यांच्या पद्धतीने काढतात. हे नक्कीच चुकीचं आहे. एकदम थांबा जरा. सगळं अतिक्रमण काढून घ्या. सगळं काढून घ्या. बरं, ये जरा गाडी लावायची. मला फक्त तुम्ही सांगा हे लिगल आहे का? कुठपर्यंत लिगल आहे, काय आहे, जरा याची माहिती सांगा. हे बघा, आता हे लिगल मला नाही सांगता. अच्छा, बरं. मग त्यामुळं मते साहेबांचा फोन नंबर आहे का तुमच्याकडे? साहेबांचा माझ्या नंबर नाही. हे काढून घ्या. सगळं काढून घ्या. आलं का लक्षात? आणि ही सगळी स्वच्छता करून घ्या. तुम्हाला नोटीस वगैरे काय आली का? नोटीस वगैरे काय आली का साहेबा? पत्रकार आहे मी. नोटीस वगैरे काय आली का? किंवा तुम्हाला हे माहिती आहे का की स्वच्छता अभियान चालू आहे, डीप क्लीन ड्राईव्ह म्हणून आहे. तर आत्ताच आहे ना, तुम्हाला ह्यांना ओळखतच असाल, वैजनाथ गायकवाड साहेब इकडे फिरत असतात. त्यांनी ह्या तुमच्या एरियाचं फार कौतुक केलेलं आहे. ते काय म्हणले माहिती आहे का, फक्त सांगितलं लोक काढायला सुरुवात करतात, तुम्ही सहकार्य करता. तर आपल्याला हेच आहे ना आयुक्तापर्यंत पोहोचवायचं साहेब. खूप चांगलं. तर तुमचं कुठलं सर? दुर्गा कॅफेवाले का दुर्गा? अरे त्यांची कुठे शाखा नाही, पण तुम्ही फक्त अच्छा दुसरं. बरं, ठीक आहे. आणि अतिक्रमणाची तुम्हाला काही कारवाई येतात का नाही? म्हणजे आम्हाला ते सुद्धा अभ्यास करायचा आहे. नाही येत ना? बरं. पण हे शेड करताना म्हणजे ते अधिकारी कारण काय इलिगल आहे तुम्हालाही माहिती आहे काय. मग ते परवानगी कशी देतात? तुम्ही का बांधता? कारण का तुमचंही नुकसान होणार काही जर काढावं लागलं तर. तुम्ही बोलताय. नाव सांगा सर आपलं. नाही, पत्रकार आहे मी. आणि हे डीप क्लीन ड्राईव्ह आहे ना, त्याचं तो उपक्रम फार चांगला आहे. त्याचा मी पूर्ण दोन्हीकडे बाजूने नागरिक आणि अधिकारी यांच्याकडनं म्हणजे कुणावरही अन्याय होता कामा नाही आहे की नाही, त्या दृष्टीने मी करतो. त्या दृष्टीने तुम्हाला बोलायचं बोलू शकता.
काय विषय नाही. मी आता फक्त आम्ही सगळं सर्वे हे करतो आहे आणि आम्ही काय करणार आहे, कुठे कुठे स्वतः काढतायत वगैरे ते सुद्धा आम्ही आयुक्तापर्यंत पोहोचवणार आहे. असा तो विषय. फोटो हे काढू द्या. तुम्हाला कुणालाही काही बोलायचं असेल तर बोलू शकता. उभे एक चक्कर फक्त पुढची मारून या. नाही आहे का? बरं चला. हां चला घ्या लवकर घ्या. बोलायचं आहे? हां जरूर. थांबत करा. सर मी मिलिंद जाधव TV10. आता आहे ना हे जे उपक्रम चालू आहे तुम्हाला कल्पना आहे का सर? तुम्ही नागरिक आहात? नागरिक, सामान्य नागरिक. आपलं नाव सांगा सर. या ना सर इकडे. देसाई. हां देसाई. तुम्ही इकडेच राहता? हो. हां हे ह्यांना ओळखता का? हो गायकवाड साहेब. अरे वा वा. हे आमचे नाही नुसतं एवढंच नाही साहेब, हे मुकादम आहेत पण ॲसिस्टंट कमिशनरच्या वर काम करतात. मी यांचं नाव तर ऑलरेडी आयुक्तापर्यंत पोहोचवलेलं आहे. मला काय म्हणायचं साहेबा, आता हे जे काय काम चालू आहे तुम्हाला कल्पना आहे का त्यावेळेला? काही नाही कल्पना. तुम्हाला सांगतो मी. कुणालाही कल्पना आहे? नाही. डीप क्लीन ड्राईव्ह म्हणून जे ॲडिशनल कमिशनर आहेत पृथ्वीराज BP म्हणून आणि आयुक्त यांनी हे नवीन कल्पना काढली. दोघंही नवीन आहेत बरं का. आणि ते काय म्हणतात माहिती का की सगळंच नुसतं अतिक्रमण नाही, तुमचा ड्रेनेजचा प्रॉब्लेम असेल, तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असेल, ते सगळं ना डीप क्लीन ड्राईव्ह. आणि मेन म्हणजे ना मेन रोडवरनं करतोय आपण. हे आम्ही सॅम्पल म्हणून करतोय. तर या दृष्टिकोनानंतर तुम्हाला सुद्धा मी कॉन्टॅक्ट करीन. आमचं चॅनलही बघा, त्याच्यावर मी हे सगळं दोन्ही बाजूनं कव्हर करतो. चॅनलचं नाव आहे TV10. हे जोडून टाकलं ना. हां त्यांना विचारलं ना कधी भेटतात ना, माझा नंबर सिनियर सिटीजन म्हणून रिक्वेस्ट आहे. जरूर. फुटपाथ मोकळे पाहिजेत, आम्हाला चालायला जागा लागेल. एक नंबर. आम्हाला भीती वाटते आता वाहन वाढले तिथं. कुठले? एक काम करेल साहेबा. हो का साहेबा तुम्ही नाही एक माझं ऐका फक्त. तुम्ही सगळे जवळ या आम्ही सिनियर सिटीजन. नाही मी त्याबद्दल बोलतो. स्टॉल लावले तर आम्हाला चालणं मुश्किल होते. आणि कुत्री जे पाळा पण रस्त्यावर घाण करतात ते आम्हाला घाण वाटते. दोन्ही माझे विषय आहेत. माझं म्हणणं काय की आज नाही तर उद्या मी सुद्धा ज्येष्ठ हे नागरिक होणारच आहे. तुम्ही सुखानं आणि चांगलं लाईफ जगलेलं आहे. आणि केलेलं उत्तम कार्य केले आणि याचा फॉलोअप व्हावा वरच्यावर. क्वार्टरली म्हणा 6 मंथनी काय तुमचा पण हा होणं गरजेचं आहे. माझा डेली फॉलोअप असतो. मी तुम्हाला सांगतो TV10 हे आम्ही डेली ब्लॉग करतो. मी महानगरपालिकेत. तुमचं हे म्हणणं डायरेक्टली मी आयुक्तांनाच पोहोचवणार आजच. आणि सिनियर सिटीजनची सेफ्टी फर्स्ट. सेफ्टी असेल तर सगळीच पण तुमची जास्त आम्ही तुमची काळजी घेणार. सर्वात वयस्कर लोक आमच्या या एरियात राहतात आणि त्यांच्या दृष्टीने फुटपाथ. आणि दुसरा एक रिक्वेस्ट आहे, फुटपाथवर सायकल चालवणं हे जे काय प्रकार केलाय तो कृपया बंद करावा. नाही तर आमच्या रकाने धडक मारून जर शाश्वतन द्यावे. सुरुवात करू साहेबा. सगळं हळूहळू पुणे तुमच्यासाठी एवढेच मुलं जातात की नाही तर त्याला 3 बॅरिगेटर लावा की तिथनं सायकल आत घालू. फक्त पादचारीच आणि आमच्या ज्या सोसायटीत आहे एक तर गायकवाड साहेब आल्यापासून कंटिन्यूस त्याचा फॉलोअप असतो. सुका ओला कचरा कोरडा कचरा. वैजनाथ गायकवाड साहेब हे ह्यांच्याबद्दल मी खरंच आहे ना सांगितलं प्रॉब्लेम आला तर ते त्याच्यावर तातडीने ऍक्शन घेतात. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आता मी तुम्हाला सांगतो ह्यांना ओळखताना तुम्ही ह्यांना कळवा, हे मला कळवतील. मी त्याचं लगेच चित्रीकरण करून दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी ते समोर आणणार मी. हे माझा प्रॉमिस. धन्यवाद. तुम्हाला आणखीन एक सांगतो. तुम्हाला एक कल्पना आहे का की महानगरपालिकेमध्ये तुम्ही डायरेक्टली आयुक्तांना सोमवारी आणि गुरुवारी 3:30 ते 5:30 बरं का सर ऐका 3:30 ते 5:30 तुम्हाला भेटतात आणि ऐकतात. आपले आत्ताचे जे आयुक्त आहेत ते अतिशय चांगले आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब. ओके. तर हे लक्षात ठेवा. आणि त्यातनं ते झालं तुम्हाला नाही जमलं वैजनाथ गायकवाड आणि नंतर माझाही नंबर लिहून घ्या तुम्ही. मी तुम्हाला सांगतो प्लीज लिहून घ्या आणि तो फॉरवर्ड करा. हां ह्यांना स्वतः काढायला सांगितलं नाही का? नको ना आता वेळ नाही. बघा हे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष. अरे वा वा सर या सर इकडे प्लीज. शशिकांत उभे साहेब तर यांचं हे सगळं काढून घेतात. सर मी मिलिंद जाधव TV10. TV10 आम्ही दोघांचे म्हणजे नागरिकांना सुखानं जगायला पाहिजे, तुम्हाला आनंदानं व्यवसाय करायला पाहिजे. तुम्ही आहात तुमचा नंबर सांगा जरा. 9822
802168. आणि नाव सांगा पूर्ण. शशिकांत उभे, धानुकर व्यापारी संघटना. काय काय धानुकर व्यापारी संघटना. बरं, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करीन. तुमचे काय प्रॉब्लेम असेल ते आपण आयुक्तांपर्यंत पोहोचूया. आणि कुणाला फक्त हे आता शेड काढायचे आहेत आणि हे आणि सामान सुद्धा आहे ना, नियम फक्त तोडू नका साहेबा, तुम्ही स्वतःच हे आहात. नियम तोडणं नाही, फक्त झाडाच्या फांद्या कुणाच्या डोक्यावर पडू नये म्हणून ते. आणि ते महानगरपालिका करेल सर, आपण काय म्हणतो नाही का. नाही, चुकल्यात ना फांद्या त्या डोक्यात पडतात म्हणून ते सगळे लावतो आम्ही. त्याचा आम्हाला काहीच उपयोग नाही होत. नाही ते हे सामान सो बाहेर ठेवलं ना साहेब. फ्री आमच्या प्रिमायसेस मध्ये आहे, बाहेर नाहीये. नाही फक्त सर कसं मध्ये काय बघा, एक लक्षात घ्या, आपल्याला ना नियम अध्यक्षापासून सुरुवात करू आपण, बाकी काय नाही. नंतर येऊन भेटतो एकदा, तुमची बाईट घेतो. पालन करतो. बस धन्यवाद साहेब आहेत आम्हाला. बा हे तर आणखीन बेस्ट. चला ये सर, चलो. गायकवाड साहेब, तुम्ही खरंच आहे ना ग्रुप करा बाबा. तुम्हाला आहे ना, मला माहित नाही ते काय तुमची पदोन्नती कशी असते. अरे स्टँड काढा. वा इकडचं सगळं हे केलेलं आहे. पण आणि हा तुम्ही करता ते योग्य बरं का. जास्त म्हणजे ओढायचंही गरज नाही आपल्याला बरं का. एका दिवसात आपल्याला पूर्ण करायचं नाही आहे. हां व्हेरी गुड. हा इकडे सर काहीतरी काढलेलं दिसतंय. पण कसं माहिती का, एक दिवस काढतात आणि परत. पण चला, आपल्याला नायकल साहेब आणि मनोज मते आणि अतिक्रमण कुठं चालू आहे कशा. हा हे जर काढायला घेतलं का, अगोदर शेड होतं पण म्हणजे अगोदर केली का होती जर कळलं का म्हणजे आहे ना. नमस्ते सर, मी मिलिंद जाधव, TV10. येस सर. आपल्याला आहे ना कुठल्या नागरिकाला त्रास करायचा नाही आणि तरी आपल्याला व्यवसाय करायचा. पूर्ण नाव सांगा याच्यावर. राकेश दत्तात्रय शिंदे. आणि प्रॉमिस करा की नियम कुठलाही तोडणार नाही. 100% नियम कुठलाच तोडणार नाही. बस धन्यवाद सर. चला अच्छा मागे हळू. हॅलो तुम्ही कुठे आहे? तसं जा, आपल्या हातात क्लिअर करून द्या. हां, आपल्या हातात क्लिअर करून द्या आणि संघ राहा, जाऊ नका इकडे. मनोज मते प्लीज. जाऊ द्या. कुठे आहेत? नाही आता मनोज मतेकडे घ्या. जाऊ ना, हे इकडून जरा बरं कुठे आहेत ते आता? कुठे आहेत मला सांगा. आली आहेत का साहेब? त्यांना भेटायचं होतं अगोदर. जाऊ ना. ठीक आहे चला, हे तरी घेत, हे सगळं घेत आलोय बरं का. ते घेऊन आलोय बरं का. घेतले का तुम्ही? हो, मी काय सांगतोय अहो, मी तिकडनं सगळं घेत आलेलं आहे. तिकडनं वळून परत घ्या सरळ. मग तेच म्हटलं मला सांगायचं तरी. त्यामुळे त्यांना विचारा पहिलं तुमचं नाव आणि मग मनोज मतेचं नाव घ्या. तुमच्या स्पीडनं घ्या. या मी चालू केलं कॅमेरा. चला लवकर चला. हॅलो कर्वे पुतळा. होय साहेब लोक आहेत का इथं? हे कोण आहे का? मनोज मते साहेब आहेत का? मनोज मते कुठे आहे? बरं ठीक आहे चला. मनोज मते आणि सागर शिंदे ते कुठे आहेत मला सांगा. चला पुढे घ्या. आम्ही तिकडे झालो साहेबा. नाही ना दिसली तर नाही. चला गाडी घेऊन चला.